नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव आहे वेस्ट मॅनेजमेंट कन्व्हर्टिंग टू इलेक्ट्रिसिटी। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग बॉक्समध्ये आपला जो काही कचरा असेल तो टाकून द्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याला आता आग लावूया। आता आपला कचरा पेटत आहे। कचरा पेटल्यानंतर ह्यापासून हीट एनर्जी तयार होईल। ती हीट एनर्जी हे दोन हीटिंग पॅनल शोषून घेतील व पुढे या सर्किटकडे पाठवतील। सर्किट ती एनर्जी पास करून LED स्ट्रिपकडे पाठवेल व LED स्ट्रिप जळायला सुरुवात होईल। पण आपण दिवस रात्र कचरा जाळू शकत नाही, त्यासाठी आपण बॅटरीमध्ये आपली जी एनर्जी असते ती सेव्ह करू शकतो। याप्रमाणे आपली कचऱ्यापासून एनर्जी म्हणजेच लाईट तयार झालेली आहे। परंतु आपण अजून एक विचार केला तर आता आपली कचऱ्यापासून तर लाईट तयार झाली, पण त्यापासून जो प्रदूषण तयार झाला तो आपण हवेत सोडू शकत नाही। त्यासाठी मी इथे एक पाईप बसवला आहे। हा पाईप तो सगळा प्रदूषण घेऊन जाऊन त्या पाण्याच्या टाकीत सोडला जाईल। पाण्याच्या टाकीतलं पाणी हे नॉर्मल टेम्परेचरवर असेल, पण त्यात धूर गरम असणार आहे, त्यामुळे धूर गेल्यामुळे पाणी गरम होईल। पण जर पाणी गरम झालं तर कार्बन फिल्टर काम करणार नाही। त्यासाठी मी 2 कूलिंग फिल्टर बसवले आहेत। ते कूलिंग फिल्टर त्या पाण्याला नॉर्मल टेम्परेचरवर ठेवतील व कार्बन फिल्टर आपलं काम करायला सुरू करेल। ही सगळी प्रक्रिया झाली की अशा प्रकारे आपला कार्बन पाण्याच्या वर येईल व मशीनद्वारे कार्बन आणि पाणी वेगवेगळं केलं जाईल। आता जो आपल्याकडे कार्बन साचणार आहे तो सॉलिड रूपात असणार आहे, तर तो कार्बन सॉलिड रूपातला आपण NPK सारख्या खतात मिक्स करू शकतो व ते पौष्टिक खत आपण आपल्या शेतात वापरू शकतो व हे जे पाणी शुद्ध होईल तेही आपण आपल्या शेतात वापरू शकतो।